जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निष्काळजीपणा आला समोर. लाखो रुपये खर्चून उभारलेल्या सार्वजनिक पेयजल केंद्राची दुरावस्था. शौचालयाचे सांडपाणी थेट मोकळ्या प्लॉटमध्ये. व्यापारी व शेतकरी त्रस्त. आमदार, खासदार तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी व्यापारी व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याची होत आहे मागणी. मराठवाड्यातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मूलभूत सुविधांकडे गंभीर दुर्लक्ष होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. लाखो रुपये खर्च करून नागरिक तसेच बाहेरगावाहून येणाऱ्या शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी उभारण्यात आलेली पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सध्या पूर्णपणे भग्न आणि भंगार अवस्थेत पडून आहे. या समस्येकडे जालन्याचे लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी व्यापारी व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. बाजार समिती परिसरामध्ये बांधण्यात आलेले सार्वजनिक पेयजल केंद्र अनेक दिवसांपासून वापरात नसल्याचे दिसून येत आहे. लाखो रुपयांचा खर्च करून उभारलेली ही सुविधा देखभाली अभावी पडझड अवस्थेत असून त्याचा कोणालाही उपयोग होत नाही. परिणामी व्यापारी, शेतकरी आणि नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याची तक्रार आहे. याच परिसरामध्ये व्यापाऱ्यांसाठी व खेड्यापाड्यातून येणाऱ्या नागरिकांसाठी उभारलेले शौचालय सध्या कार्यरत असले तरी त्याचे सांडपाणी सेफ्टी टँकमध्ये न सोडता थेट मागील मोकळ्या जागेवर सोडण्यात येत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्या संपूर्ण भागात मलमूत्र व सांडपाणी साचून तीव्र दुर्गंधी पसरली आहे. कित्येक महिन्यांपासून सांडपाण्याची योग्य विल्हेवाट न लावल्यामुळे डास आणि मच्छरांची उत्पत्ती वाढली असून साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. दररोज येणाऱ्या व्यापाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना या परिस्थितीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. काही व्यापाऱ्यांनी खाजगीमध्ये नाराजी व्यक्त करत सांगितले की एवढ्या मोठ्या बाजार समितीमध्ये मूलभूत सुविधा पुरवता येत नसतील तर लाखो रुपयांचा खर्च नेमका कशासाठी केला जात आहे. तर काही नागरिकांनी असा सवाल उपस्थित केला आहे की अधिकारी भल्या मोठ्या कार्यालयामध्ये एसी मध्ये बसून कारभार हाकत असताना इतर गंभीर समस्या त्यांच्या लक्षात कशा येत नाहीत. मराठवाड्यातील मोठी आणि अग्रगण्य बाजार समिती म्हणून ओळख असलेल्या या ठिकाणी परजिल्ह्यातून व्यापारी खरेदी विक्री करण्यासाठी येतात. अशा परिस्थितीमध्ये सुविधांबाबतचा हा हलगर्जीपणा अधिकाऱ्यांना शोभणारा नसल्याचीही टीका होत आहे. भरमसाठ पगार घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी व्यापारी, शेतकरी आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे लक्ष न दिल्यास त्याचा पाठपुरावा नेमका कोणाकडे करायचा असा संतप्त सवाल सुद्धा शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे. दरम्यान बाजार समिती प्रशासनाने तातडीने सार्वजनिक पेयजल केंद्र दुरुस्त करून पिण्याच्या पाण्याची सुविधा सुरू करावी तसेच शौचालयाच्या सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावून परिसर स्वच्छ करावा अशी सर्व स्तरातून मागणी जोर धरू लागली आहे.